तर मित्रांनो, आम्ही आमच्या एरियातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आमचा मोठा ग्रुप आहे, त्यातून चाललेलो आहे आज. जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं बघतो. मित्रांनो, गडावरती बघू शकता सर्व जे अंध आहेत असे सर्व वरती आलेले आहेत. असा पूर्ण मोठा ग्रुप आहे, बघू शकता. अंध लोकांसाठी काम करतो आणि ते काही त्याच्यातले ना मसाज करणार आहे. आमच्याकडे काय या डिस्ट्रिक्टला क्रिकेट खेळतात, त्या लोकांना आम्ही पैसे देऊन बोलवतो, म्हणजे त्यांना पैसे मिळतात आणि आपलंही काम होतं. त्याच्यानंतर दरवर्षी त्यांना खरंच किल्ले बघायचे असतात. आपण डोळस लोक कधी अगदी निघून जातो, किल्ला बघून घेतो, पण ह्या लोकांना अगदी त्यांच्या म्हणजे काहींचे अनुभव असे आहेत की घरातली लोक सुद्धा त्यांना कुठे बाहेर न्यायला बघायला मागत नाहीत. अंधजन विकास ट्रस्टच्या वतीनं आमच्या हे ट्रस्टला आम्ही दत्तकच घेतले. त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी एक तीर्थयात्रा असते आणि एक ट्रेक असतो. त्यामुळे महाराज आणि त्यांचे झालेले किल्ले यांना आवर्जून भेट देत आहे. तर आम्ही आमच्या डोळ्यांनी त्यांना सांगतोय की बाबा हे कसं दिसतं, कसं आहे आणि आता पुढे त्याचं कसं जतन करणार आहे सरकार, याबद्दलच त्यांना माहिती देतोय. पूर्ण ग्रुप यांना ज्यांना दिसत नाही असे ग्रुप आहे पूर्ण, बघू शकता गडावरती आलेला आहे तेवढेच चढून. तर मित्रांनो, लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला आहे. लोहगड किल्ला पुणे शहरापासून सुमारे 52 किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. लोणावल्याच्या अगदी जवळचे मलवली स्टेशन पासून जवळच दुर्ग रांगेतील प्रमुख किल्ला म्हणजे लोहगड किल्ला होय. लोहगड किल्ल्याला संरक्षित करण्यासाठी शेकडो वर्षाचा समृद्ध इतिहास लाभलेला या लोहगडाने सातवाहन, चालुक्य, यादव, मराठी, मुघल या राजवटी पाहिल्या आहेत. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. तर शिव सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला SM Creation @14 युट्यूब चॅनल वरती. आणि आज आपण आलो आहोत लोणावळा येथील लोहगड वरती आणि आपण आपली यावेळी या बसने आलेलो आहे. आणि बाकीचे आता इथून आपला पुढचा प्रवास असणार आहे या छोट्या गाड्यांमध्ये, कारण पुढे बस जात नाहीये. चला करूया सुरुवात. तर मित्रांनो, फायनली आपण बसलो ऑटो मध्ये आणि बाकीच्या 3 गाड्या पुढे गेलेल्या आहेत. आणि विष्णू इथे आहे आणि बाकीची आम्ही मंडळी इथे आणि ते इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर संभाजी महाराज की जय. फायनली मित्रांनो, आपण स्टेप्स घेतलेल्या आहेत चढायला लोहगडाच्या. मित्रांनो, या लोहगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 3409 फूट उंच आहे. छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या उपयोगी पडणारा हा लोहगड किल्ला इंद्रायणी नदी आणि पवना नदी या 2 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विभागला गेला आहे. शेकडो वर्षाचा समृद्ध इतिहास लाभलेल्या या लोहगडाने सातवाहन, चालुक्य, यादव, मराठी, मुघल या राजवटी पाहिल्या आहेत. मित्रांनो, गडावर एंट्री करायचे प्रत्येकी 25 रुपये चार्ज इथे आकारले जातात व फॉरेनरसाठी 300 रुपये असे दर आकारले जातात. मलिक अहमद याने निजामशाहीची 1458 ला स्थापना केली. याच काळात निजामशाहीचा विस्तार
नकार देताना मलिक अहमद याने लोहगड किल्ला जिंकून घेतला. पुढे राजा दुसरा बुरान निजाम हा अहमदनगरचा 7वा राजा याच लोहगड किल्ल्यात कैदी म्हणून होता. 16व्या शतकाच्या 3ऱ्या दशकाच्या शेवटी म्हणजे 1630 दरम्यान लोहगड किल्ला आदिलशहाने जिंकून घेतला आणि किल्ला आदिलशाहीत आणला. स्वराज्याचा झपाट्याने विस्तार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कल्याण भिवंडी परिसर जिंकून घेतला. तेव्हा लोहगड किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला होता. इसवी सन 1665 साली राजा मिर्झा जयसिंग याच्यासोबत जो पुरंदरचा तह झाला, त्या पुरंदरच्या तहात शिवरायांनी स्वराज्यातील 23 किल्ले 10च्या कलमानुसार मुघलांच्या ताब्यात दिले होते. त्यात लोहगड किल्ल्याचा देखील समावेश होता. 5 वर्ष मुघलांच्या ताब्यात असणारा लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा 13 मे 1670 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला व 1713 साली लोहगड शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या हवाली केला. पुढे हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता, तर नंतरच्या काळात 1803 मध्ये लोहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे गणेश दरवाजाजवळ. बघू शकता असे बाजूला 2 गणेशाच्या मूर्ती आहेत आणि वरती बघू शकता 2 फुलांचे अंकन आहेत आणि असा भरीव काम बघू शकता. मित्रांनो, याच गणेश दरवाजाच्या उजव्या व डाव्या अशा दोन्ही बुरुजांच्या खाली नरबली देण्यात आला होता. या बदल्यात साबळे कुटुंबाला पाटीलकी देण्यात आली होती. ते असे देवडे आहेत आणि आतमध्ये असा दिवा ठेवण्यासाठी बघू शकता आणि मावळ्यांना राहण्यासाठी असे देवडे आहेत. इथे अशी देवडीच आहे. देवडीवर नक्षीकाम केलेलं आहे बघू शकता. त्याच्याच बाजूला अशा तोफा आहेत. ते बघू शकता पहारेकऱ्यांच्या अशा खोली आहे ते. इथून पूर्ण दूरवर नजर ठेवता येत असेल. सर्वीकडे असे नजर ठेवता येईल. मित्रांनो, इथेही अशा जंगे आहेत जेणेकरून शत्रू जर आला त्याच्यावरती गरम पाण्याचा किंवा तेलाचा मारा पडतो. व हा समोरच बघू शकता भला मोठा असा विसापूर फोर्ट. मित्रांनो, आपण आता वरती न जाता आता खालच्या इथं जाऊया. एक बुरुज आहे तिकडे, बघूया जाऊन. ते रूम आहे काय बघूया. चपाती तर बंद केलंय बहुतेक, पण जाऊन उतरून तर दाखवणारच. इथे बघा बघूया. असा पूर्वीचे टॉयलेट आहेत बघू शकता. इथे माझंच फुटलं टाकलं. बापरे. आणि इथे बघूया आपण लाईट घेऊनच चालू आहे तयारीत. असे पूर्वीचे टॉयलेट आहेत. सध्याच्या गाडीला इथे पत्रा लावलेला आहे बघू शकता. हा पत्रा लावून हा स्पष्ट दिसेल होते. बघू शकता हे टॉयलेटच आहे.
पुरे काय नेतेक जाऊया बोलते. हा चोर दरवाजा आहे, छोटीशी वाट आहे, उभे जाऊ. अरे बापरे, वाकून जा. तर इथे एक वाट आहे वरतून, वरतून बहुतेक चोर वाट येते हल्दी. जाणे वगैरे जागा आहे का बघू. बघू आपण उतरून, मला बघूया मारून. तुमच्यासाठी खास दाखवते, उतरून. चला जाऊन बघतो. कारण बहुतेक आतमध्ये जाण्यात काही अर्थ नाहीये, कारण सर्व वागलं आहेत. जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं बघतो. अशी इथे रूम आहे. चला एवढंच दाखवतो तुम्हाला आता, कारण वागलं आहे तिथे, जाण्यात काही अर्थ नाहीये. जेवढं दाखवा तेवढं दाखवतो तुम्हाला. जेवढं भेटेल तेवढं बोलून करतोय प्रयत्न. माझा पार्टनर नेहमीचा कुठे गेला. ऍक्च्युली वरतून येते काहीतरी, तर तेवढं जाता येत नाही आतमध्ये. चला मग पुढचा एक्सप्लोर करू. जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. आणि हा दरवाजा बघा एवढूच आहे, छोटासा. अजून एक जण आला, आतमध्ये घुसलेलो मी. तर कचऱ्याची सुविधा बरी केलेली आहे. असे डस्टबिन ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, जेणेकरून प्रत्येकाने आपापला कचरा याच्यातच टाकायचा आहे. आणि उपयोग करतात नक्की वाटतं, कारण स्वच्छता आहे इथे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे नारायण दरवाजाजवळ. हा दरवाजा 1791 साली नाना फडणवीस यांनी बांधलेला दरवाजा आहे. चला चल, इथे काय बुरुजच आहे. एक बुरुज आहे मित्रांनो. इथे शौचालय वगैरे होते. शौचालय प्लस बुरुज, जेणेकरून बुरुजावरून लक्ष देता येण्यासाठी हा एक बुरुज आहे.
मित्रांनो ही आहे धान्य कोठी. चला जाऊया बघूया आतमध्ये. सध्याच्या घडीला पाणी आहे त्याच्यात. पाणी पाणी नाही आवाज येतोय. पाणी आहे पाणी. पूर्ण तळच झालंय. पिण्यासारखं पाणी झालेलं आहे. बघू शकता धान्य कोठी आहे. सध्याच्या घडीला पाण्याने फुल झालेले आहे. पाणी एकदम प्युअर आहे मित्रांनो. इथे फुल पाणी भरलेलं. तुम्ही चुकी करू नका डायरेक्ट जाऊन पाय आतमध्ये टाकण्याची, नाहीतर एकटाच कमरे एवढा झाला पाण्यात. आम्ही जर बघितलं खूप खोल आहे पाणी. चला आपण वरती जाऊया. समजत नाही ते. आता प्रदीप बाय पार्टनर कॅन्सल झालाय. हा आणि भाऊ नितीन राहिलेला आहे दोघं पार्टनर. मित्रांनो आता आपण आलो आहे हनुमान दरवाजाजवळ. हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. मजबूत दगडांनी बांधलेला हा भक्कम दरवाजा आहे. या दरवाजावर 2 सिंहाचे अंकन दिसत आहेत. चला जाऊया आतमध्ये. मित्रांनो बघू शकता इथे आतुल बाजूस 2 देवड्या दिसत आहेत आणि वरती बघू शकता कसं कोरीव काम आहे. जाऊ त्यांना आरामात घेऊन जा. हो बघू शकता या काकी त्यांना दिसत नाही पण वरती येत आहेत. तेवढा गड चढण्याचा प्रयत्न करतायत त्या. या ताई त्यांना सपोर्ट करतायत. शेवट राहिला थोडंच म्हणून. चला तर बघू शकता हा एक दरवाजा आहे. त्याच्या आतमध्ये कोरीव काम बघू शकता आणि त्याच्यातही एक देवडी आहे बघू शकता. मित्रांनो आता आपण आलेलो आहे गडावरील मेन दरवाजा म्हणजे महादरवाजा. बघू शकता ती मारुतीरायाच्या मूर्त्या दिसतात 2 साईडला. 2 फुलांच्या अंकाने दिसत आहेत. आणि इथे असं दरवाजाला टोकदार खिल्ले आहेत जेणेकरून वरती गडावर हत्ती जरी आले तरी दरवाजा तोडू शकत नाही. हा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे बघू शकता मित्रांनो. या महादरवाजाचे बांधकाम देखील नाना फडणवीस यांनी 1790 ते 1794 या दरम्यान केले आहे. मित्रांनो सर्व बघू शकता इथे नकाशा दिलेला आहे सर्व गडाचा. जेणेकरून काय काय गडावरती ते तुम्हाला माहिती पडेल यासाठी. बघू शकता मित्रांनो कबर आहे वरती. ज्यांना दिसत नाही असे ग्रुप आहे पूर्ण. बघू शकता गडावरती आलेले आहेत तेवढेच चढून. त्यांना मानलं पाहिजे. अंध लोकांसाठी जे काम करतो आणि ते काही त्याच्यातले ना मसाज करणार आहे. Okay. आमच्याकडे काही यांच्या या डिस्ट्रिक्टला क्रिकेट खेळतात थोडे. त्या लोकांना आम्ही पैसे देऊन बोलवतो म्हणजे त्यांना पैसेही मिळतात आणि आपलंही काम होतं. त्याच्यानंतर दरवर्षी त्यांना एकदा एखाद्या किल्ल्यावरती म्हणजे सिंहगड झाला, यावेळी मागच्या वेळेला राजगड झाला, लोहगड केला. दरवर्षी एक देवदर्शन पंढरपूर हा चढवतो. सगळे एक जण एका व्यक्तीबरोबर एक व्हॉलेंटियर असं हे करतो. आता काल रात्री त्यांना मग एवढं गोळा करणं अवघड जातं. मग रात्री इथे एक बस करून इथं आणून खाली इथं मळवलीच्या इथे ठेवलं होतं. मग आता सकाळी परत त्यांना इकडे घेऊन आलो. हे आमचं 7वं वर्ष आहे आणि आम्ही रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगरच्या वतीनं दरवर्षी हा सिग्नेचर प्रोजेक्ट करतो. अंधजन विकास ट्रस्टच्या वतीनं आमच्या हे ट्रस्टला आम्ही दत्तकच घेतले. त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी एक तीर्थयात्रा असते आणि एक ट्रेक असतो. त्यामुळे आतावर आम्ही शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, नंतर रायरेश्वर, राजगड आणि ह्यावेळेला आम्ही लोहगडला आलोय.
आणि तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही अंध लोकांना घेऊन एकदा बालाजीला गेलोय, त्याच्यानंतर शिर्डी झालंय आमचं, तुळजापूर झालंय, आत्ताच मागच्या महिन्यात आम्ही पंढरपूर केलंय आणि पुढच्या वर्षी आम्ही त्यांना अयोध्याला राम मंदिराला घेऊन चाललोय. उपक्रम चांगला करतायत आणि आजकाल कोण अंध असतात त्यांना कोण घेऊन जात नाही, हे चांगलं काम करतायत म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद की त्यांना फिरवतात प्रत्येक ठिकाणी. टीमचं पण अभिनंदन तुमच्या. थँक्यू. आज आम्ही आमच्या अंधबांधवांना इथे घेऊन आलेलो, त्यांना लोहगड दाखवतोय, आमच्या डोळ्यांनी त्यांना आम्ही किल्ला दाखवतोय. पण ह्या कार्यक्रमाला सगळ्यात जास्त जो चार लावला तो ह्या लोकांनी. ह्यांनी आम्हाला जो झेंडा दिला, आमच्या लोकांना तो फील करायला दिला. म्हणजे एक म्हणता ना की आपला मराठी माणूस हा आपल्यालाच कसा मदत करतो, किंवा गडावर गेल्यानंतर शिवाजी महाराजांचे मावळे सगळे एकत्र होतात, एका झेंड्याखाली एकत्र येतात, त्याचा अनुभव आम्हाला ह्या लोकांमुळे आलेला आहे. खरंच धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप पण ना नाही, पण तुमच्या ह्या रायगड त्यांना रायगड दाखवलं. लोकांना फिरवणं म्हणजे इझी नाहीये, छान काम करताय तुम्ही, अतिशय सुंदर. म्हणजे पण तुमच्या पण खरोखर सांगते की तुमच्या सगळ्यांच्या टीममुळे आणि तुम्ही आम्हाला जे आता हे झेंडा वगैरे त्यांना जे फील करून दिलं ना, त्यामुळे त्यांना ह्या गडावर आल्याचं एक म्हणजे 100% त्यांना समाधान लाभलेलं आहे की आपण झेंडा घेतला हातामध्ये आणि फोटो काढलं. खरंच छान, खरंच छान. तुमच्यासारखी माणसं जी आहेत ना इथे, की जी खरोखरच शिवाजी महाराज आणि त्यांचे झालेले किल्ले यांना आवर्जून भेट देत आहे, तर आम्ही आमच्या डोळ्यांनी त्यांना सांगतोय की बाबा हे कसं दिसतं, कसं आहे आणि आता पुढे त्याचं कसं जतन करणार आहे सरकार, ह्याबद्दलच त्यांना माहिती देतोय. आणि असा उपक्रम आमचा पुढल्या वर्षी रायगड किल्ल्यावर नक्की होईल. त्यावेळेला तुम्ही उपस्थित राहा आणि सर्व म्हणजे पूर्ण महाराष्ट्राने तिथे उपस्थित राहा. खरंच तुमचे आभार, रोटरी क्लबचे आभार आणि खरोखरच किल्ला चांगला ठेवलाय याबद्दल लोकांचे पण खूप आभार. थँक्यू. चॅनल आहे त्याच्याद्वारे मी एक सांगते की ना, ह्या लोकांना खरंच किल्ले बघायचे असतात. आपण डोळस लोक कधी अगदी निघून जातो, किल्ला बघून घेतो, पण ह्या लोकांना अगदी त्यांच्या म्हणजे काहींचे अनुभव असे आहेत की घरातली लोक सुद्धा त्यांना कुठे बाहेर न्यायला बघायला मागत नाहीत, कारण ती शेवटी एक त्यांची डिपेंडन्सी असते आपल्यावर. तर अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी पुढे यावं आणि ह्या लोकांना वेगवेगळे किल्ले दाखवावेत. कारण आज आपण शिवाजी महाराजांबद्दल जे बोलत असतो ही लोक ऐकतात, त्यांनाही अनुभवायचं असतं की किल्ला नक्की कसा आहे. आणि एक सांगू का, ह्या लोकांना घेऊन जाताना कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही, कोणत्याही प्रकारची आपल्यावर म्हणजे आपल्याला भीती वाटत नाही. ते इतके स्ट्रॉंग असतात स्वतः की आपल्याला असं वाटतं की तेच आपल्याला घेऊन जात आहेत. म्हणजे अगदी तुम्ही बिनदिक्तपणे यांना कुठेही घेऊन जाऊ शकता. जसा आम्ही रोटरी क्लब ऑफ पेण ओरायने हा उपक्रम केलेला आहे, तसा इतर संस्थांनी पण पुढे येऊन ह्याही लोकांना, आपल्या महाराष्ट्रात खूप सारे किल्ले आहेत ते दाखवावेत, एवढीच मी बाकीच्या लोकांना विनंती करते. धन्यवाद. बघू शकता पूर्वी इथे आपली आता सध्याचे मीटिंग रूम्स बोलता येतात आणि आताची पूर्वीची राज सदर बघू शकता. आणि सध्याला इथे 2 तोफा आहेत. ते एक तोफा आहे, बघू शकता. तर इथे फलक लावलेला आहे एक महादेवाच्या मंदिराकडे, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचूपाडा. आपण सध्याला तिकडे न जाता आपण राईट साईडला, उजव्या साईडला जाणार आहात. चला चला. आहेत घोड्यांच्या बागा इथे. चला जाऊया आतमध्ये.
बघू शकता मित्रांनो, इथे घोड्यांच्या पाक आहेत आणि हे असं त्यांचं खाण्यापिण्याची सोयसाठी असं आहे. आपण बॅटरी आणली म्हणून चांगलं झाले, ॲटलिस्ट तुम्हाला दाखवता तरी येतं. हे त्यांचं खाण्यापिण्यासाठी चारा पाणी वगैरे. या पूर्वीच्या बघू शकता विटांचं बांधकाम कसं आहे तो. वाघळा आहेत बघू शकता, सर्वट वाघळा आहेत. चला त्यांना डिस्टर्ब न करता आपण निघूया इथून. वट वाघळा आहेत. चला बाजू एक लक्ष्मीकुटी कडी लावा. इथे पण तेच आहे, बघूया. पाण्याने लॉक लावले, आता काही दिसत नाहीये. इथे पण एक रूम आहे, ऍक्च्युली काय माहिती नाही. हा चला अजून इथे एक गुफा आहे, चला जाऊया. अरे लाईट चालू एक आहे. हेच ती आहे एवढी तिकडली नाही, पाणी आहे इथे सुद्धा, पाणी भरलेलं आहे. मध्ये काहीतरी आहे अजून, मला कोण जाणार याच्यातून. समोरच विसापूर आपला टार्गेट असणार आहे. आता केव्हा जमेल तेव्हा बघू. एक बोरीव लेणे दर्गा आहे, चला. आता लेणे बघूया. हे लक्ष्मी कुठे आहे? लाईट बस लाईट तर होत आहे. तुटलेली तोफ सध्याला इथे ठेवलेली आहे. नेहमी बाहेर होती, आता इथे तुटलेली ठेवली, बघू शकता. कशी तुटली असेल ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून लुटलेल्या सर्व संपत्ती ही नेताजी पालकर यांनी लोहगड किल्ल्यावरच ठेवली होती. खजिना हा लोहगडावरील याच लक्ष्मीकोटीत ठेवला होता. ही लक्ष्मीकोटी आजही आपल्याला गडावर पाहायला मिळते. दर्गा आहे रे, चल.
समोरच बघू शकता आता महादेवाच्या मंदिराजवळ चाललो. महादेवाच्या मंदिरासमोरच एक नंदी दिसत आहे. हा समोर आहे महादेवाचं मंदिर. चला जाऊया आतमध्ये. आतमध्ये बघू शकता पुरातन शिवलिंग आहे आतमध्ये. हर हर महादेव, जय शिवशंकर. तर मित्रांनो समोरच बघू शकता त्र्यंबक तलाव आहे. याला अष्टकोनी तलावही म्हटले जाते. उडवा उडवा. उडले मित्रांनो अष्टकोनी तलाव बाजूलाच अजून काही पाण्याचे टाके दिसत आहेत. असे छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत. अष्टकोनी तलावाच्या समोरच पिण्याचे टाके आहेत. आपण थोडं बॉटलवरून पाणी घेऊन पुढे निघालो. अरे पाणी बाजूला कर ना. हा आहे 16 कोणी तलाव. 16 कोणीत बघायला घुमतोय ना ते काय. नाही नाही बघत होतो. 11 12 13 14 15 16 बरोबर रे. 16 कोणी 16 पायऱ्या आहेत. बरोबर 16 पायऱ्या कवरलेल्या आहेत. तर इथे गडावर बरेच टाके आहेत. म्हणजे याच टाक्यांचा दगड वापरून बांधकाम केलेलं आहे. चला हो आज वापरलाय त्या खडक सर्व. भुयारी बहुतेक गड केलं तेच आहे सर्व. ते काय आहे बाबा. इथे पण काहीतरी आहे. चला इकडून काय एक छोटीशी गुफा आहे. चला बाकी काही जास्त काही नाही. आणि पाणी जाण्यासाठी एक वाट केलेली आहे सध्यासाठी. ए माकडो बा. अरे काय बघा मित्रांनो माकडा असे बॅगा घेऊन जातात. प्रत्येकाने आपापली बॅग बघावी. त्यातला काय खाणं काढलं का त्याच्यातला. बॅगेतून काय खायला काढलं का. यांनी समोर त्याचे पॅकेट काढले असणार ना. पॅकेट काढले ना बरोबर आहे. हे पॅकेट काढलं त्यांनी बघितलंय. चला समोर पॅकेट काढायचेच नाहीत. बरोबर आहे बॅगेत बघितलं त्यांनी. म्हणून माकडांच्या समोर खाऊ घालणं चुकीचं आहे. नशीब त्यांनी मोबाईल वगैरे त्याच्यात ठेवला नाही तर गेला असं सगळं. आणि माकड घेऊनच बसलेलं आहे.
म्हणून कृपा करून तुम्ही येत असाल त्यांच्या समोर तरी खाणं काढू नका. त्यांनी बॅगेमध्ये बघितलं आणि त्यांची बॅग छिनून घेतलेली आहे. तिकडनं उलटात बरोबर. चला आपण उतरूया. तुला देतो अर्ध्या नको चल. ए बाबा हा येतोय. हा काय नाही रे एवढं. तिकडं नाहीये. मित्रांनो, विंचूकडा हा लोहगडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या विंचूकड्याची लांबी ही जवळपास 1500 मीटर लांब तर रुंदी 30 मीटर रुंद असून विंचूकड्याचा खाली दाट जंगल आहे. लोहगडावरील डोंगराची लांब सोड ही दिसायला चला आपला फायनली झेंडा लागलेला आहे. याला विंचूकडा असे म्हटले जाते. जाऊया ना तिकडे. हा पहिला इथे झेंडा लागलाय तो दाखवून येतो मग खाली जाऊया. नेमकी हवा गेली. आला आला आला. शेवटचा खालचा पॅच हे पण चांगला कोरलेला आहे एकदम दगडामध्ये. कोरी वारी केलेली आहे वाकून जाऊया. जर पडलेलं आहे रे खोदलं तर अजून खोल असू शकते. अगं आहे बघ नसेल तर एवढा काय. चला मी आता घुसतो. ऐसा जाने का ऐसा. कुठूनही जा कसंही ये. तिकडनं जाणार तिकडनं येणार. चलो डन. अब ये प्रदीप छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. माता की जय. सत्य सनातन हिंदू धर्म की जय. वीर बजरंगी हर हर महादेव. तर मित्रांनो आपण विंचूकड्याचा पॉइंट आपण शेवट केलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. आणि आपल्या मित्रांपर्यंत जेवढा पोहोचवता येईल तेवढा नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला काय कमेंटमध्ये काय वाटलं तर नक्कीच सांगा. चला जय शिवराय जय जिजाऊ. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय.